इयत्ता 5वी, विषय मराठी, धडा 16वा, स्वच्छतेचे प्रकाश। मी मुलांना प्रश्न केला, तुम्ही कोणी कधी रेल्वेने प्रवास केला आहे का? बच्चा मुलांनी हात वर केला। तेव्हा मी विचारले, खिडकीजवळ काय लिहिले असत? एक मुलगा म्हणाला, येथे थुंकू नका असं लिहिलेलं असत। मी सांगितले, एकदा एक मनुष्य डब्यात थुंकला तेव्हा मी त्याचं लक्ष त्या थुंकू नकाकडे वेधलं। त्याला राग आला, तो तुम्हाला गाडी काय तुमच्या बापाची आहे? मी म्हणालो, माझ्या बापाची नाही, तुमच्या बापाची नाही म्हणून काय घाण करायची? इयत्ता 5वी, विषय मराठी, धडा 16वा, स्वच्छतेचा प्रवास। मी मुलांना प्रश्न केला, तुम्ही कोणी कधी रेल्वेने प्रवास केला आहे का? बरेच मुलांनी हात वर केला। तेव्हा मी विचारलं, खिडकीजवळ काय लिहिलेले असतं? एक मुलगा म्हणाला, इथे थुंकू नका असं लिहिलेलं असतं। मी सांगितलं, एकदा एक मनुष्य डब्यात थुंकला तेव्हा मी त्याचं लक्ष त्या थुंकू नकाकडे वेध केलं। राग आला, तो म्हणाला, गाडी काय तुमच्या बापाची आहे का? मी म्हणालो, माझ्या बापाची नाही, तुमच्या बापाची नाही म्हणून काय घाण करायची? देश माझा मन अशी भूमिका आहे। हा देश जर आपला तर हे डोंगर उभं दे बोर्ड हा। इयत्ता 5वी, विषय मराठी, 16वा, धडा स्वच्छतेचे प्रकाश। मी मुलांना प्रश्न केला, तुम्ही कोणी कधी रेल्वेने प्रवास केला आहे का? बऱ्याच मुलांनी हात वर केला। तेव्हा मी विचारले, खिडकीजवळ काय लिहिलं असतं? एक मुलगा म्हणाला, इथे थुंकू नका असं लिहिलेलं असतं। मी सांगितलं, एकदा एक मनुष्य डब्यात थुंकला तेव्हा मी त्याचं लक्ष त्या थुंकू नकाकडे वेधलं। त्याला राग आला, तो म्हणाला, गाडी काय तुमच्या बापाची आहे? मी म्हणालो, माझ्या बापाची नाही, तुमच्या बापाची नाही म्हणून काय घाण करायची? देश माझा म्हणण्यामागे अशी भूमिका आहे।